भगवंताने विचारलं, दुर्योधना सांग बरं किती सज्जन सापडले? दुर्योधन म्हणतो, देवा काय सांगावं, आपल्या राज्यामध्ये एकही सज्जन नाही. कोणाची भाषा आहे? आपल्या राज्यामध्ये औषधाला एकही सज्जन नाही. कोण बोलतंय? हे दुर्योधन बोलतोय. तेवढ्यात धर्मराज मागे उभेच होते. भगवंताने धर्मराजाला म्हणजे युधिष्ठिराला विचारलं, युधिष्ठिरा सांग, हा म्हणतोय आपल्या राज्यात एकही सज्जन नाही, मग आता सगळे दुर्जन असतील, तू दुर्जनाला आणलं का? धर्मराज पुढे आले, हात जोडलाय, देवा काय करू म्हटले. सगळं राज्य शोधलं, आपलंच नाही देवा, आजूबाजूची राज्य शोधली, पण कुठंच एक सुद्धा दुर्जन सापडत नाही. मग सांगा, एकही सज्जन नाही असा म्हणतोय दुर्योधन, आणि एकही दुर्जन नाही असा म्हणतोय धर्मराज. मग आता राज्यात सज्जनही नाही आणि राज्यामध्ये दुर्जनही नाही, म्हणजे माणसं नाहीत का? आहेत. मग उत्तर चुकलं कुठं? उत्तर चुकलं नजरेमध्ये. काय? दुर्योधन स्वतः दुर्जन आहे म्हणून त्याला सगळे कसे दिसतात? त्याला सांगितलं होतं एक सज्जन शोध, पण त्याला प्रत्येकामध्ये दोषच दिसतो आणि तो म्हणतो हा कोण आहे? दुर्जन आहे. त्याला एकही सज्जन आहे असं वाटत नाही, ही त्याची नजर आहे. आणि धर्मराजाला सांगितलं होतं एक दुर्जन शोधून आण, पण धर्मराज स्वतः कसा आहे? सज्जन आहे. आणि जो सज्जन स्वतः आहे त्याला सगळे कसे दिसतात? सज्जन. दुसऱ्याचा दोष दिसला तरी तो झाकावा आणि त्याला सज्जन म्हणावं, याच्याकरता धर्मराजाचं हृदय लागतं. विठाला आपलं कसं आहे? आता पुन्हा सांगतो गुरुयांचं वाक्य. काय? आपलं कसं आहे? दुसऱ्याचा दोष दिसला का तो झाकायचा नाही, तो उघडा करायचा. तुम्हाला कावळा माहिती आहे ना? कावळा, कावळ्याची नजर, कावळे, ढोपरा, कंकर, तित्तिरा, एखाद्या पशुच्या, जनावराच्या पाठीवर, खांद्यावर जखम झालेली कावळ्याला लवकर दिसते. कोणाला? दुसऱ्याच्या अंगावरची जखम कोणाला लवकर दिसते? कावळ्याला. म्हणजे दुसऱ्याचे दोष कोणाला दिसतात? कावळ्याला. दुसऱ्याचे दोष पाहणारा हा कोण? कावळा. फक्त तो आकाशातला असेल तर कावळा, आणि दोन पायाचा चालणारा असेल तर तो डोम कावळा. दुसऱ्याचे दोष दिसतात आणि ते उघड करण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्याचे दोष दर्शन करणं आणि इतरांना दाखवणं ही कावळ्याची नजर आहे, ती दुर्योधनाची नजर आहे. तशी नसावी, धर्मराजासारखी नजर असावी, ज्याला सगळेच सज्जन दिसत आहेत, ज्याला एकही दुर्जन दिसत नाही. तसं आहे. तुकोबाराय म्हणतात, आता संगत कुणाची का असे ना, पण आमच्यासाठी तो प्रत्येक जण कोण आहे? देव आहे. संगती देवासवी घडे. आणि पंगत कुणाची का असे ना, तो प्रत्येक आमच्यासाठी कोण आहे? देव आहे. पंगती देवासवे घडे, संगती पंगती देवासवे घडे, नित्य नित्य जोडे त्याची साच. महाराज आम्हाला एक छोटीशी गोष्ट कळली नाही, आहेत 5-10 मिनिटं, तेवढी आम्हाला सांगाच. अजून 2 चरण आले तरी पण मी सरळ सांगणार आहे. फक्त एवढा एक छोटासा मुद्दा सांगतो. काय? सुखलाभ म्हटलंय. पहिल्या चरणामध्ये काय म्हटलंय? सुखलाभ. त्यालाच पर्यायी शब्द दिलाय आनंद. सुख मिळालं तू कोबाराय म्हणतात, म्हणजेच आनंद मिळाला. माझा प्रश्न एवढाच आहे, सुख म्हणजे काय? सुख माहिती आहे ना तुम्हाला? आपण सगळी धावपळ करतोय, रात्रंदिवस पळापळ करतोय, धावाधाव करतोय, कष्ट करतोय, घाम गाळतोय, गाव सोडून शहरात येऊन राहिलोय, इथं नको तितक्या जागेत, मर्यादेत, अडचणीत राहतोय, हा सगळ्या परिस्थितीचा सामना करतोय. कशासाठी? सुखासाठी. मग सुख म्हणजे काय? सुखासाठी तुम्हीच म्हटले ना, मग सुख म्हणजे काय? तुम्हालाही माहित नाही आणि मलाही माहित नाही सुख म्हणजे काय. सुख म्हणजे काय? आपण सुखाला समानार्थी शब्द फार सांगू, पण सुखाची नक्की करेक्ट व्याख्या काय? ज्ञानोबारांना विचारा. किंबहुना सोयी जीव आत्मयाची लाही, तेथ जे होये तया नाम सुख. किंवा ज्ञानोबारांची दुसरी भाषा आहे, सुख ते गा किरीटी तुझ दावी जेल दिठी, जे आत्मयाचे भेटी जीवासी होये. विठाला 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 विठाला. जीवाची जीवदशा संपावी आणि जीवाला आत्म्याची भेट व्हावी. इथं जे होतं ना त्याला म्हणा सुख. किंवा जीव आत्मयाचील आहे, जीवाने स्वतःचा जीवदशा बाधित करावा, जीवदशा संपवावी, आणि मग मी जीव नाही, मी वासुदेव तत्वता या वृत्तीवर आरूढ व्हावं. मी जीव नाही, मी शरीर नाही, मी इंद्रिय नाही, मी जन्मणारा नाही, मी मरणारा नाही, मी देही. मी कोण आहे? या सगळ्याहून भिन्न आहे. काहीच मी नव्हे, कोणी गावीचा, मग मी कोण आहे? मी वासुदेव तत्वता. अहम
ब्रह्म अस्मि इत्याकारक वृत्ती होणं आणि या वृत्तीवर आरूढ झाल्यानंतर जीवाला जी काही अवस्था प्राप्त होते ना तिला मनासुख सुख प्राप्त करायचं आहे तर जीवाने अगोदर मी जीव आहे आणि मी देह आहे हे संपवलं पाहिजे. कळते भाषा? स्वतःला देह म्हणणं आणि मी देहापुरता मर्यादित आहे असं म्हणणं हे संपलं आणि स्वतःची व्यापक बुद्धी व्यापक दृष्टी व्यापक नजर निर्माण झाली. हे विश्वची माझे घर असं ज्या वेळेला स्वतःला विश्वाकार रूपाने व्यापक रूपाने अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा ही व्यापक बुद्धी निर्माण होणं आणि त्या ठिकाणी जो अनुभव येणार ना त्याला म्हणायचंय सुख. विठ्ठला विठ्ठला. आता प्रश्न असा आहे महाराज तुम्ही सांगितलंय सुखाचा लाभ झाला म्हणजेच आनंद मिळाला आणि पुन्हा सांगताय संगत घडली देवाची. मग नक्की सुख मिळालं का देव मिळाला? आनंद मिळालं का देव मिळाला? सुख आणि आनंद समानार्थी आहेत आम्ही कळून घेऊ पण देवाचा आणि सुखाचा काय संबंध आहे? देवाचा आणि सुखाचा काय संबंध आहे तर आपण प्रमाण सांगू लगेच. आपुला तो एक देव करून घ्यावा ते नेविन जीवा सुख नव्हे. सुख कुणाजवळ मिळतं? सुख कुणाजवळ मिळतं? देवाजवळ मिळतं. ही आपल्याला माहिती असलेली भाषा आहे पण सांगू उत्तर चुकतंय आपलं. देवाजवळ सुख नाही हे चांगलं लक्षात ठेवा. तुम्ही म्हणताल महाराज मग आम्ही इथं आलोयच कशाला? आम्ही सगळा संसार सोडला 2 तास इथं ताटकळत बसलोय 8 वाजेपासून बसलोय आणि 10 वाजता तुम्ही सांगताय देवाजवळ काय नाही सुख नाही. मग आम्ही आलोय कशाला? आमच्या येण्याचा फायदा काय? तुम्ही तर एवढं लांबून कशाला तानातान करून आले? नसते आले तर बरं झालं असतं. आम्ही झोपलो असतो तुम्ही तिकडे झोपले असते हा कार्यक्रमच नसता झाला. येण्याची गरज काय? आम्ही सुखासाठी इथपर्यंत आलोय. सगळे जीव सुखासाठी तळमळत आहेत आणि परमार्थामध्ये तरी ते असेल म्हणून आम्ही शोधायला इथपर्यंत आलो आणि तुम्ही म्हणता देवाजवळ सुख नाही. याची संगती कशी? तर ऐका मला आपल्याला हे सांगायचंय देवाजवळ सुख नाही. काय सांगतोय मी कळतंय ना? देवाजवळ सुख नाही मग देव म्हणजेच सुख आहे. आपण काय करतोय देवाजवळ सुखाची अपेक्षा करतोय पण एक केलं पाहिजे देवाची अपेक्षा केली पाहिजे. देवाजवळ सुखाची अपेक्षा करणं म्हणजे देवाला बाजूला ठेवणं आणि सुख दे म्हणणं आहे. जोपर्यंत आपण देव घेत नाही तोपर्यंत सुख मिळत नाही कारण देव म्हणजेच सुख आहे आणि सुख म्हणजेच देव आहे. सुखाचं आणि देवाचं अनन्य नातं आहे. काय? ते दोघं एकमेकाहून भिन्न नाही. नावं 2 आहेत वस्तू मात्र एकच आहे. तुकोबारा हेच सांगतायत संगती पंगती देवासवे घडे म्हणजे संगती पंगती सुखासवे घडे. संगत ही सुखाची आहे म्हणजेच देवाची आहे आणि संगत पंगत ही सुखाची आहे म्हणजेच देवाची आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. मग आता महाराज आमचा पुढचा प्रश्न आहे. थोडा वेळ आहेच तुम्ही 5-10 मिनिटं घेतले तरी हरकत नाही. आपल्याला आज्ञा आहे आणि आधार आहे. एक 10 मिनिटामध्ये आम्हाला सांगा काय ज्या देवाची संगत तुम्हाला मिळाली त्याला तुम्ही सुखरूप म्हणताय. ज्या देवाची संगत पंगत तुम्हाला मिळाली त्याला तुम्ही आनंदरूप म्हणताय पण तो देव तुम्हाला सुख देण्याकरता समर्थ आहे का? त्याच्याजवळ सुख आहे का? तर देवाजवळ सुख नाही हे मी अगोदरच सांगितलं. देव म्हणजे सुख आहे. तो कितीही देऊ शकतो कारण तो स्वतः काय आहे सुखरूप आहे. पण एखाद्याकडे एखादी वस्तू असेल आणि ते देण्याचं सामर्थ्य जरी असेल तर मागणारे भरपूर असतात आणि या जगात बाकीचं कोणी काही मागो किंवा न मागो पण सुख मागणारा मात्र प्रत्येक जीव आहेच. प्रत्येकाला अपेक्षा कशाची आहे? सुखाची आहे. मग देवाने आतापर्यंत अनेकांना सुख दिलंय आताही देतोय आणि पुढेही देणार आहे पण देऊन 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 त्याच्याजवळचं सुख कसं झालं असेल? आता कमी झालं असेल आणि मग ते कमी झाल्यानंतर ते सुख तो इतरांना देऊ शकतो का? तुकोबाराय म्हणतात सुख कमी होईल इतका तो मर्यादित परिच्छिन्न नाही. मग तो समर्थ आहे आणि समर्थाचं लक्षण काय? तुकोबाराय सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात समर्थाच्या घरी सकळ संपला. समर्थाच्या घरी समर्थाच्या घरी सकळ संपला. समर्थाच्या घरी समर्थाच्या घरी समर्थाच्या घरी समर्थाच्या घरी माझी तुटी कासयाची माझी तुटी कासयाची
संगती पंगती देवा सवेगड संगती पंगती देवा सवेगड संगती पंगती देवा सवेगड संगती पंगती देवा माझ्या वजापेक्षा जास्त झाले का राई. समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाची संगती पंगती देवा सवे घडे नित्य नित्य जोडे तेची साच तुकोबारा सांगतायत. आम्हाला जो व्यवहार केला तो सुखाचा भक्तीचा व्यवहार आहे. त्याच्यानंतर प्राप्त झालेला लाभ सुद्धा कशाचा आहे? सुखाचा आहे, म्हणजेच आनंदाचा आहे. परिणाम स्वरूप संगती देवाची आहे, परिणाम स्वरूप पंगती ही देवाची आहे. नित्य असणाऱ्या परमात्म्याची संगत आणि पंगत नित्य आहे, सतत आहे, सदा सर्व काळ आहे. आणि हा जो देव आहे, ज्याच्या जवळ ज्याच्या स्वरूपाचं सुख आम्हाला मिळालं आहे, ज्याचा स्वरूपभूत आनंद आम्ही उपभोगतोय ना, तो देव स्वतः समर्थ आहे. किती समर्थ आहे म्हटले? समर्थाचे घरी सकळ संपदा, त्याच्याकडं सगळ्या संपत्ती आहेत. संपत्ती म्हणजेच व्यवहारामध्ये तुम्ही ज्याला संपत्ती म्हणतात ती संपत्ती नाही. घर, गाडी, बंगला, पैसा, अडका, ही संपत्ती तर मर्यादित आहे. पण परमार्थामध्ये ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणून तू भगवंतू. हे जे भगवंताचं भगवंतत्व सिद्ध करणारी संपत्ती आहे, ती संपत्ती लक्ष्मी ते ऐशा नावे मोकळे मन रसाळ वाणी, ही सगळी संपत्ती त्या परमात्म्याच्या ठिकाणी संपूर्ण आहे. समर्थाचे घरी सकळ संपदा विटेबरी ज्याची पाऊले समान तोची एक दानशूर दाता. सगळ्या संपत्ती आहेत. बरं महाराज काही कमी नाही तुटी कदा, कधीच तुटी नाही, म्हणजेच कधीच कमी नाही. आणि मग काही कशाचीच तुटी नाही, नाही तुटी कदा कासयाची. महाराज आमचा शेवटचा प्रश्न आहे, भरपूर वेळ झालाय, एका शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्या. काय? जो परमात्मा स्वतः समर्थ आहे,
आणि त्याच्याकडं कधीच कशाचीच त्रुटी नाही असं तुम्ही म्हणताय. पण आमचा प्रश्न आहे, सुखाकरता तुम्ही त्याची अपेक्षा केली, त्याने तुम्हाला सुख दिलं, त्याच्या जवळ नव्हे तर त्याचं स्वरूपभूत असणारं सुख तुम्हाला मिळालं, त्याचा स्वरूपभूत असणारा आनंद तुम्ही उपभोगला. पण आमचा प्रश्न असा आहे, लाभाचा विचार करत असताना हा केवळ पारमार्थिक लाभ झाला. काही माणसं देवाकडे येतात, परमार्थ करतात, पण ती पारमार्थिक लाभाकरताच करतील असं नाही. मग लाभाची संकल्पना प्रत्येकाची भिन्न आहे. कोणाला देवाच्या भेटीमध्ये लाभ वाटतो, कोणाला नामस्मरण करण्यामध्ये लाभ वाटतो, कोणाला संतांच्या भेटीत लाभ वाटतो, कोणाला केवळ वारी करण्यात लाभ वाटतो. हे पारमार्थिक लाभाचे प्रकार आहेत. आणि एवढं सोडून द्या, व्यवहारामध्ये तर प्रत्येकजण लाभ भिन्न म्हणतो. कोणाला बायको मिळाली, लाभ झाला, कोणाला पोरगं झालं, लाभ झाला, कोणाला पैसा मिळाला, लाभ झाला, कोणाला अजून एखादा मित्र मिळाला, लाभ झाला. प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारच्या लाभाची अपेक्षा करतो. आणि असे लाभाचे जे अनेक प्रकार आहेत, ते सगळे प्रकार या समर्थ परमात्म्याच्या जवळ पूर्ण होतील का? आणि या लाभाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं सामर्थ्य त्याच्याजवळ आहे का? तुकोबाराय म्हणतात, हो, लाभाचे सगळे प्रकार अर्थात लाभाच्या सगळ्याच कोटी पूर्ण करण्याचं सामर्थ्य आणि तेवढं दातृत्व त्याच्याजवळ आहे. म्हणूनच तो समर्थ आहे. अभंगाचं शेवटचं चरण, तुका म्हणे थे लाभाची या कोटी, तुका म्हणे ते लाभाची या कोटी, तुका म्हणे कोटी लाभाची या कोटी, तुका म्हणे ते लाभाची या कोटी, तुका म्हणे ते लाभाची या कोटी, कोटी समर्थाचे, तुका म्हणे ते लाभाची कोटी, कोटी समर्थाचे, संगती वगळी देवा सवे, संगती पंगती देवा सवे गणे, तुका म्हणे ते लाभाची कोटी, कोटी समर्थाचे, तुका म्हणे ते लाभाची कोटी, कोटी समर्थाचे, संगती पंगती देवा सवे गणे, संगती पंगती देवा सवे गणे. ज्ञानेश्वर माऊली दानराज माऊली, 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 ज्ञानेश्वर माऊली दानराज तुका म्हणे येथे लाभाची या कोटी, बहु वाव पोटी समर्थाचे. तुकोबाराय म्हणतायत, आम्हाला ज्याची संगत आहे, ज्याची पंगत आहे, तो आमचा दाता देव परमात्मा समर्थ आहे. आणि त्याचं सामर्थ्य, त्याचं समर्थत्व हे आहे, त्याच्याजवळ एक लाभ नाही. मग लाभाची या कोटी, कोटी शब्द आहे ना, हा कोटी म्हणजेच कोटी संख्यावाचक आहे. आणि कोटी शब्दाचा अर्थ प्रकार असा पण होतो. कोटी म्हणजेच प्रकार, याच्या कोटी केल्या ना, आपल्याकडे प्रसिद्ध आहे यशवंत महाराजांनी केली शतकोटी, 100 प्रकार. कोटी शब्दाचा अर्थ होतो प्रकार. तुका म्हणे येथे लाभाची या कोटी, लाभाचे प्रकार आहेत. लाभाचे सगळे प्रकार परमात्म्याच्या जवळ आहेत, कारण तो समर्थ आहे. आणि त्याचं सामर्थ्य हे देण्याचं सगळं दातृत्व आहे. बहुवाव पोटी समर्थाचे, जैसा समर्थदाता कोणा ते नास्ती न म्हणे. समर्थदाता तो जो कोणालाच नाही असं म्हणत नाही. समर्थ कोणाला म्हणायचं? दारात आलेला प्रत्येक मनुष्य मोकळ्या हाताने जाणारच नाही, त्याला म्हणायचं समर्थ. आणि असा समर्थ एकच आहे, तोच एक दानशूर दाता, विटेवरी ज्याची पावले समान. तुकोबाराय बोलतायत, बस त्या परमात्म्याची संगत आणि त्या परमात्म्याची पंगत आम्हाला प्राप्त झाली. संगती पंगती देवासवी घडे, नित्य नित्य जोडे तेची साच. तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवित्वसे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संते नव्हे अंगभूतयुक्ती नव्हे हा उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे यदत्र सौष्ठवम किंचित तद गुरोरेव मे नाही यदत्रा सौष्ठवम किंचित तन्ममैव गुरोर्नही झालेली चिंतन सेवा माझं आराध्य दैवत भगवान श्री पांडुरंग परमात्मा विश्वमाऊली ज्ञानोबा आहे जगद्गुरु श्री तुकोबा आदी करून सकल संत आचार्य माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचे सगळे गुरुवर्य माता पिता देवरूप आपण सर्वच श्रोतृ मायबाप सर्वांच्या चरणावर समर्पित करतो बोलत असताना एखादा अपशब्द किंवा अपसिद्धांत गेला असेल तर तो वाणीचा दोष आहे योग्य असेल ते संतांचं गुरुवर्यांचं आहे निश्चितच जगद्गुरु श्री तुकोबा यांनी आपल्या जीवनात केलेला व्यवहार हा लक्षात ठेवावा तो व्यवहार म्हणजेच ती साधना आहे आणि तो व्यवहार आहे भक्तीचा व्यवहार भक्तीची साधना तुकोबा यांनी भक्तीची ही सुखाची साधना आपल्या जीवनामध्ये केली हा सुखाचा व्यवहार केला आणि परिणामस्वरूप त्यांना लाभही सुखाचा झाला आपल्यालाही जर सुखलाभ व्हावा देवलाभ व्हावा असं वाटत असेल तर त्याच्याकरता आपण हा सुखाचा व्यवहार करावा भक्तीची साधना करावी आणि ही भक्ती अत्यंत सोपी आहे फक्त करण्याची प्रवृत्ती आपल्या अंतःकरणामध्ये असायला पाहिजे आपण मोठ्या श्रद्धेने एवढ्या खडतर काळामध्ये खडतर स्थळामध्ये ही साधना करतायत तसं पाहिलं तर गाव सोडून शहरात आलेल्या माणसांनी परमार्थ करावा हे थोडंसं कठीण वाटतं घरी असल्यानंतर सुद्धा माणसाला परमार्थ करणं जड जातं पण आपण शहरात आलोत आपली धावपळ आपला व्यवसाय आपला उद्योगधंदा पोट पाण्याचे जे काही व्यापार असतील ते सगळे करून आपण सर्वच जण भाविक अत्यंत श्रद्धेने श्रद्धायुक्त अंतःकरणाने हा परमार्थ करताय परमार्थामध्ये सहभागी होत आहे आपल्या सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो आपल्या सर्वांची ही पारमार्थिक वृत्ती अशीच वृद्धिंगत होत राहावी हीच एक सद्भावना ज्ञानोबा तुकोबा यांच्या चरणी करतो पुनश्च एक वेळ सर्वांना धन्यवाद देतो कीर्तन सेवेकरता उपस्थित असणारे सगळेच आमचे गुरुबंधू टाळकरी मंडळी सर्वच परिसरातील भजनी मंडळी आमचे गायनाचार्य मृदंगाचार्य सर्वच गुरुबंधू महाराज मंडळी आहेत सर्वांच्याबद्दल आदरभाव व्यक्त करतो आपल्या सर्वांचं प्रेम आहे ते असावं आणि मी नेहमी सांगत असतो आपल्यासारख्याचं प्रेम आमच्यावर आहे यात नवल नाही पण ते ज्ञानोबा तुकोबारांवर जास्त असावं कारण ज्ञानोबा तुकोबारांवर जर आपण प्रेम केलं त्यांच्या वचनांवर त्यांच्या वाङ्मयावर जर आपण प्रेम केलं तर तेच आपल्या उद्धाराचं आपल्या कल्याणाचं साधन आहे म्हणून त्या प्रेमाची अभिवृद्धी आपल्या अंतःकरणात व्हावी असा सद्भाव व्यक्त करतो सेवेला पूर्णविराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल कोदिले कोदे देवा कोदे उत्तरे क्षमा अपराध महाराज तुम्ही क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानेश्वरा राखा पाया पैगंबरा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम 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 सूचना झाल्या